Welcome student. In previous lecture we studied random experiment and outcomes of random experiment, also practice set 5.1. Now we will learn the sample space of a random experiment. Sample space means the set of all possible outcomes of a random experiment is called sample space. रँडम एक्सपेरिमेंटमध्ये जे पॉसिबल आउटकम्स येतात त्या सर्व पॉसिबल आउटकम्सला सॅम्पल स्पेस असं म्हणतात आणि हा सॅम्पल स्पेस एस और ओमेगा या ग्रीक लेटरने डिनोट करतात. Each element of a sample space is called a sample point. सॅम्पल स्पेसमध्ये जे एलिमेंट असतात त्याला सॅम्पल पॉईंट असं म्हणतात. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट एस इज डिनोटेड बाय नंबर ऑफ एस. म्हणजे जे काही टोटल एलिमेंट असतील ते नंबर ऑफ एसने दाखवली जातात. इफ नंबर ऑफ एस इज फायनाइट देन द सॅम्पल स्पेस इज सेड टू बी फायनाइट सॅम्पल स्पेस. तर सॅम्पल स्पेसचे काही एक्झाम्पल पहा. रँडम एक्सपेरिमेंट आणि त्याचा सॅम्पल स्पेस कसा लिहितात ते पाहूया आपण. फर्स्ट random experiment is one coin is tossed. एक कॉइन टॉस केली तर त्याचा सॅम्पल स्पेस काय येणार आहे पहा. या ठिकाणी एक कॉइन टॉस केल्यानंतर हा जो सॅम्पल स्पेस येतो तो एकतर हेड किंवा टेल दोन्हीपैकी काहीतरी एक शक्यता असते. म्हणजे हे त्याचे आउटकम्स येणार आहे आणि म्हणून वन कॉइन टॉस केल्यानंतर हा सॅम्पल स्पेस हा आपल्याला अशा प्रकारे एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच कॉमा टी असा लिहिता येतो. आता हे एच हा एक आणि टी हा दुसरा सॅम्पल पॉईंट आहे आणि म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ एस इज इक्वल टू 2. आता ज्यावेळेस सेकंड रँडम एक्सपेरिमेंट पहा. या ठिकाणी 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 कॉइन टॉस केलेत. 2 कॉइन टॉस केल्यानंतर एकतर पहिली कॉइन टॉस केल्यानंतर तिच्यावर हेड असेल, दुसरीवर पण हेड असेल, कदाचित पहिलीवर हेड दुसरीवर टेल, किंवा पहिल्या कॉइनवर टेल दुसऱ्या कॉइनवर हेड, किंवा दोन्ही कॉइनवर टेल असू शकतं. आणि म्हणून इफ 2 कॉइन्स आर टॉस देन एस इज इक्वल टू म्हणजे सॅम्पल स्पेस हा कसा येतो पहा. एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच 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 टी टी एच टी टी अशा प्रकारे तो लिहिता येतो. या ठिकाणी एकूण 4 पॉईंट्स मिळतात. and therefore number of s is equal to number of s जे येतील त्या ठिकाणी आपल्याला 4 पॉईंट मिळालेत म्हणून नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. बघा नंबर ऑफ एस जे आहेत 4 पॉईंट आहेत म्हणून तो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. आता ज्यावेळेस
थर्ड एक्सपेरिमेंट पहा. 3 कॉईन्स आर टॉस्ड. 3 कॉईन टॉस केल्यानंतर एकतर तिन्ही कॉईनवर हेड येऊ शकतं, म्हणजेच ते लिहिताना HHH अशा प्रकारे लिहितात, किंवा पहिल्या 2 कॉईनवर हेड, तिसऱ्या कॉईनवर टेल म्हणजेच HHT, किंवा पहिल्या कॉईनवर हेड, दुसऱ्या कॉईनवर टेल आणि तिसऱ्यावर हेड. तर अशा प्रकारे हे जे आउटकम्स येणार आहेत THH, HTT, THT, TTH, TTT असे आउटकम्स याच्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे एकूण या ठिकाणी 8 पॉईंट्स येऊ शकतील. हे नंबर ऑफ एस जे आहेत ते एस इज इक्वल टू नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8 या ठिकाणी आपल्याला हे दाखवलेले आहेत. पहा, म्हणजे ज्यावेळेस एकच कॉईन टॉस केली जाते त्यावेळेस हे 2 सॅम्पल पॉईंट येतात. 2 कॉईन टॉस केले जातात त्यावेळेस अशा प्रकारे 4 सॅम्पल पॉईंट येतात. आणि 3 कॉईन्स टॉस केले जातात त्यावेळेस हे 8 सॅम्पल पॉईंट येतात. आणि ते दाखवताना नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8 अशा प्रकारे दाखवले जातात. आता ज्यावेळेस 2 डाईस आर थ्रोन, डाईस म्हणजे फासा असं त्याला म्हणतात. काल आपण सांगितलं की सापशिडी खेळताना जे फासा टाकला जातो तो डाय, किंवा 2 आहेत म्हणून ते डाईस, डायचं अनेक वचन आहे या ठिकाणी डाईस. आता 2 डाईस फेकल्यानंतर जे सॅम्पल पॉईंट येणार आहे, म्हणजे 2 डाईस एकाच वेळेस फेकले असतील तर पहिल्या डाईसवर 1 असेल आणि दुसऱ्या डाईसवर सुद्धा 1 असेल, किंवा पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्या डाईसवर 2, पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्या डाईसवर 3. तर अशा प्रकारे हे जे आउटकम्स येतील 1 4, 1 5, 1 6. आता या ठिकाणी आपण पहिल्या डाईसवर 1 म्हणजे व्यवस्थित काही न चुकता लिहिण्यासाठी असं एक क्रमाने लिहायचं आहे, आणि दुसऱ्या कॉईनवर 1 2 3 असा बदल करायचा आहे. पहा, तसंच या दुसऱ्या लाईनमध्ये पहा, पहिल्या कॉईनवर 2, दुसऱ्या पहिल्या डाईसवर 2, दुसऱ्या डाईसवर 1, त्यानंतर पहिल्या डाईसवर 2, दुसऱ्या डाईसवर 2, अशा प्रकारे 2 3, 2 4, 2 5, 2 6. अशा प्रकारे हे 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6, 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6, 5 1, 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5, 5 6, 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 6 आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. असे एकूण 36 पॉईंट येतात. ज्यावेळेस 2 डाईस थ्रोन केल्या जातील त्यावेळेस ज्या पॉसिबिलिटी आहेत, जे आउटकम्स आहेत ते असे 36 येतात. म्हणजेच नंबर ऑफ एस जे येतात ते 36 येतात. तर हे लक्षात ठेवायचे आहेत. पहा, हा रँडम एक्सपेरिमेंट केल्यानंतर अशा प्रकारचे आउटकम्स येतील. नंतर नेक्स्ट random experiment, a card is drawn from a pack varying numbers from 1 to 25. 1 ते 25 नंबर असलेल्या कार्डमधून एक कार्ड आपल्याला ड्रॉन करायचा आहे, काढायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय आउटकम्स असू शकतात? कुठलंही एक कार्ड येईल, नंबर त्याला 1 ते 25 आहे, 1 नंबरचं येईल, 2 नंबरचं येईल, किंवा 3 नंबरचं येईल, 4 नंबरचं येईल, असं 5 6 7 8 असं कुठलंही 25 नंबरचं सुद्धा येऊ शकतं. आता या ठिकाणी मध्ये डॉट डॉट केलेत, सगळे 25 नंबर लिहिण्याची आवश्यकता नाही, ते लक्षात येते. पहा, सुरुवातीला 1 2 3 4 लिहिलं की पुढं नंबर काय असतील ते कळते 25 पर्यंत. म्हणजे एकूण या ठिकाणी जे नंबर ऑफ एस म्हणजे सॅम्पल पॉईंट जे येणार आहेत ते येणार आहेत 25.
5. त्याच्यानंतर जो एक्सपेरिमेंट आहे, a card is drawn from a well shuffled pack of 52 playing cards. शफल्ड म्हणजे पिसलेले पत्ते, आणि पिसलेल्या 52 पत्त्यातून एक कार्ड काढायचं आहे. आता हे 52 कार्ड कसे असतात, त्या 52 कार्डमध्ये 4 प्रकारचे कार्ड, म्हणजे एक डायमंड, दुसरं स्पेड, तिसरं हर्ट आणि चौथं क्लब. प्रत्येकाचे 13 कार्ड्स असतात. डायमंडचे 13मध्ये एस 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक क्वीन किंग हे आपण काल पाहिलेलं आहे, म्हणजे मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. तसेच स्पेडचे 13 कार्ड्स येणार, हर्टचे 13 कार्ड्स येणार आणि क्लबचे सुद्धा 13 कार्ड येणार. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ एस येतो तो 52 येतो. अशा प्रकारे रँडम एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस म्हणजे एस लिहिता येतो, आणि त्याच्यात आलेली एकूण जे सॅम्पल पॉईंट आहे ते नंबर ऑफ एसने दाखवता येतात. त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये आपल्याला जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते पाहूयात. प्रॅक्टिस सेट 5.2. The question number 1 is, for each of the following experiments write sample space S and number of sample points number of S. तर खाली आपल्याला रँडम एक्सपेरिमेंट दिलेले आहेत आणि त्याच्यावरनं सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ एस फक्त लिहायचे आहेत. The first experiment is, one coin and one die are thrown simultaneously. या ठिकाणी एक कॉईन आणि एक डाय एकाच वेळेस फेकलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस कॉईन फेकली जाते त्यावेळेस कॉईनवर हेड किंवा टेल येणार आहे, आणि डाय फेकले जातात त्यावेळेस डायच्या वरील पृष्ठभागावर 1 2 3 4 5 6 हे सायमल्टेनियसली फेकलेले आहेत. म्हणून या ठिकाणी जो सॅम्पल स्पेस येणार आहे तो पहा सोल्युशनमध्ये. फर्स्ट, 1 कॉईन अँड 1 डाय थ्रोन सायमल्टेनियसली. तर त्याचा सॅम्पल स्पेस कसा येईल पहा. सॅम्पल स्पेस एसने दाखवायचा आहे. एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आता हेड आणि टेल सायमल्टेनियसली फेकलेला आहे, म्हणजे कॉईनवर हेड येईल त्यावेळेस डायवर 1 असू शकतात, कॉईनवर हेड असेल त्यावेळेस डायवर 2 असू शकतात, त्यानंतर हेड आणि 3, हेड 4, हेड आणि 5, हेड आणि 6 अशा प्रकारे. त्याचप्रमाणे टेल असताना T1, T2, T3, T4, T5 आणि T6 अशा प्रकारे शक्यता येऊ शकतात. आणि म्हणून एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट पहा हे सॅम्पल पॉईंट कसे लिहायचेत. H आणि 1मध्ये कॉमा आणि सिम्पल ब्रॅकेटमध्ये ते लिहायचे आहेत. H1, H2, H3 हे अशा पद्धतीने हे सर्व त्याचे आपल्याला सॅम्पल पॉईंट मिळतील. आता टोटल सॅम्पल पॉईंट किती आहेत पहा. टोटल सॅम्पल पॉईंट जे आहेत ते सॅम्पल पॉईंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा 12. म्हणून देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 12. आता सेकंड एक्सपेरिमेंट काय पहा. सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युझिंग डिजिट्स 2 3 अँड 5 विदाऊट रिपीटिंग अ डिजिट. म्हणजे 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत आणि ती 2 अंकी संख्या तयार करण्यासाठी 2 3 5 हे डिजिट वापरायचे आहेत आणि विदाऊट रिपीट, ते रिपीट झाले नाही पाहिजेत. 2 डिजिट नंबर बनवायचा आणि ते
त्याच्यावरून आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. आता या ठिकाणी सॅम्पल स्पेस कसं तयार होईल पहा. 2, 3 आणि 5 हे नंबर वापरायचे आहेत. मग सॅम्पल स्पेस इज इक्वल टू पहा 23 हा नंबर येऊ शकतो, 25 येऊ शकतो. म्हणजे पहिल्यांदा आपण 2 घेतला आणि त्याच्यावर 3, त्याच्यावर 5 असं लिहिलं. 3ने सुरुवात केली तर 32 आणि 35. 5ने सुरुवात केल्यानंतर 52, 53 असे 6 नंबर तयार होऊ शकतात 2 अंकी. याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. हा झाला सॅम्पल स्पेस. आता हे टोटल नंबर किती आलेले आहेत पहा. 1, 2, 3, 4, 5, 6. therefore number of s is equal to 6. अशा प्रकारे आपल्याला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट लिहिता येतात. तर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, the arrow is rotated and it stops randomly on disk. Find out on which color it may stop. त्या ठिकाणी एक ॲरो आपल्याला सांगितलेला आहे पहा. हा जो ॲरो दाखवलेला आहे तो ॲरो असा रोटेट होऊन कुठल्या तरी एका कलरवर स्टॉप होतो. स्टॉप्स रँडमली असं सांगितलेलं आहे. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. तो कोणत्या कलरवर स्टॉप होईल. त्याच्यामध्ये इथं येलोवरनं कदाचित ऑरेंजवर स्टॉप होईल किंवा रेडवर किंवा पर्पल किंवा ग्रीन, ब्ल्यू किंवा येलोवर स्टॉप होईल. म्हणजे एकूण कलर किती आहेत पहा. हे जर सगळे कलर विचारात घेतले तर येलो, सेकंड ऑरेंज, रेड, 4 पर्पल, 5 ग्रीन आणि 6 ब्ल्यू. म्हणजे 6 पैकी एका कलरवर तो स्टॉप होणार आहे. म्हणजे याची सॅम्पल स्पेस म्हणजे हे 6 कलर येणार आहेत पहा. कारण तो स्टॉप होताना कुठेही स्टॉप होऊ शकतो. म्हणजे येलोला सुरुवात झाली रोटेट व्हायला तर तो ऑरेंज जवळ येऊन स्टॉप होईल किंवा रेड जवळ किंवा पर्पल किंवा ग्रीन किंवा ब्ल्यू किंवा येलो जवळ स्टॉप होईल. मग हे सॅम्पल स्पेस काय येऊ शकतात त्याच्यामध्ये. मग आपल्याला हा सॅम्पल स्पेस लिहिताना देर आर टोटल 6 कलर ऑन द डिस्क अँड देअरफॉर सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू हे 6 कलर येतील कर्ली ब्रॅकेटमध्ये. रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन आणि पर्पल. हे 6 एलिमेंट्स त्याचे येतील, 6 कलर येतील. म्हणजेच नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. म्हणजे आपल्याला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ एस या ठिकाणी लिहायचं होतं पहा. आता क्वेश्चन नंबर 3 पहा काय आहे. क्वेश्चन नंबर 3 इज इन द मंथ ऑफ मार्च 2019 find the days on which the date is multiple of 5. See the given page of calendar. आता याच्यामध्ये आपल्याला मार्च 2019 या मंथमधले दिवस दिलेले आहेत. म्हणजे कॅलेंडरचं ते पेज दिलेलं आहे पहा. आणि काय सांगितलं आहे. विच इज द डेट इज मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीत असणारी डेट. अँड फाइंड द डेट्स ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. ते डेट्स फाइंड करायचे 5च्या पटीतील डेट असलेले. आता हे डेट्स कोणते येणारे 5च्या पटीतले पहा. हे 5 म्हणजे या ठिकाणी ट्यूजडे येतो आहे पहा. नंतर 10 मल्टिपल ऑफ 5 5च्या पटीतला संडे येतो आहे.
त्याच्यानंतर 15ला फ्रायडे, त्यानंतर 20ला वेनसडे, 25ला मंडे आणि 30ला सॅटरडे. म्हणजे हे डेज येऊ शकतात. फक्त या ठिकाणी थर्सडे येत नाही आहे. 5 मल्टिपलमध्ये हा थर्सडे येत नाही आहे. बाकी सर्व डे येत आहेत. आता आपल्याला हे एस लिहिताना त्याच्यामध्ये मंडे, ट्यूजडे, वेनसडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे हे डेज येतील. सो मल्टिपल ऑफ 5 म्हणजेच 5, 10, 50, 20, 25, 30 एवढेच या कॅलेंडरच्या पेजवर मल्टिपल ऑफ 5 नंबर्स आहेत. आणि म्हणून एस इन कर्ली ब्रॅकेट ट्यूजडे, संडे, फ्रायडे, वेनसडे, मंडे, सॅटरडे. आता हे डेज कोणत्याही क्रमाने लिहिले तरी चालतात. 5च्या पटीत येणारे डेज फक्त ते लिहायचे होते. म्हणजेच नंबर ऑफ एस आलेला आहे 6. म्हणजे आपल्याला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ एस लिहायला सांगितलं होतं. क्वेश्चन 4 पहा काय आहे. क्वेश्चन 4, फॉर्म ए रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2. 2 जणांची एक समिती आहे या ठिकाणी तयार करायची आहे. फॉर्म फ्रॉम 2 बॉईज B1, B2. 2 मुलं, एका मुलाला B1 म्हणलेलं आहे, दुसऱ्याला B2, अँड 2 गर्ल्स G1 अँड G2. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. या ठिकाणी एक रोड सुरक्षा समिती बनवायची आहे. त्याच्यामध्ये 2 मुलं, एक B1, B2 आणि 2 मुली G1, G2. दोघांची समिती बनवायची आहे ऑफ 2. आणि त्यासाठी ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. बॉक्समध्ये जो भाग आपल्याला कंप्लीट करायचा आहे म्हणजेच ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आता त्याच्यामध्ये फर्स्ट काय दिले नंबर 1, कमिटी ऑफ 2 बॉईज. कमिटीमध्ये 2 मुलं असतील. आता या ठिकाणी असणारी मुलं म्हणजे B1 आणि B2 आहेत. मग त्या कमिटीत B1, B2 असे 2 बॉईज, फक्त 2च बॉईज घ्यायला सांगितले. म्हणजे एवढ्याच या ठिकाणी सॅम्पल पॉईंट, म्हणजे एकच पॉसिबिलिटी येऊ शकते. आपल्याला ही बॉक्स कंप्लीट करायचा होता. B1, B2 या ठिकाणी फिल करायचं आहे, भरायचं आहे या ठिकाणी. नंतर सेकंड, कमिटी ऑफ 2 गर्ल्स. आता गर्ल्ससाठी G1, G2 या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. म्हणजे 2च मुले आले पाहिजे, म्हणून ही कमिटी फॉर्म होताना G1, G2 अशा प्रकारे फॉर्म होईल. त्याच्यानंतर थर्ड कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. कमिटीमध्ये 1 बॉय, एक मुलगा आणि एक मुलगी असली पाहिजे. बॉयसाठी B1, B2 आणि गर्लसाठी G1, G2 असं आलेलं आहे मग आता त्याच्यामध्ये काय काय शक्यता येऊ शकतात. एकतर B1 त्याच्या जोडीला G1 किंवा B1, G2, B2, G1, B2, G2 एवढ्याच पॉसिबिलिटी येईल. 4 पॉसिबिलिटी येऊ शकतात. म्हणजे 4 हे सॅम्पल पॉईंट येऊ शकतात. आणि मग सॅम्पल स्पेस लिहिताना आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये हे सर्व 6 पॉसिबिलिटी येतील B1, B2, G1, G2, B1, G1, B1, G2, B2, G1 आणि B2, G2 अशा या 6 पॉसिबिलिटी येतील. 1, 2, 3, 4, 5, 6. तर अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती